कैलास सर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी मी महाविद्यालयाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. डॉक्टर कृष्णमूर्ती कैलास सर यांचंही या ठिकाणी मोठे स्वागत होत आहे. सरांचंही या यानंतर शिक्षण वर्ष डॉक्टर बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कृष्णमूर्ती कैलास सर हे या ठिकाणी माननीय विधी महाविद्यालयातर्फे या ठिकाणी संपन्न होत आहे. विधी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर कृष्णमूर्ती कैलास सर यांच्या हस्ते अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्मानित आचार्य IPSC चेअरमन डॉक्टर जयसिंगराव देशमुख, कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर कैलास दोन्ही विभागाचे स्टाफ सेक्रेटरी IPSC सहसमन्वयक डॉक्टर संदीप देशमुख सर. आज ही जी मीटिंग आहे ती अभिनंदनासाठी आहे आणि आनंद व्यक्त करण्यासाठी. आतापर्यंत IPSC मधून बऱ्याच मीटिंगच्या नोटीस काढल्या, त्याच्यामध्ये अजेंडा असायचा आणि कायम काम सांगत होतो आणि त्या कामासाठी बैठक बोलवली. आता त्याची फलश्रुती म्हणून आजची ही बैठक आहे. गेली 2 वर्ष आपण सगळ्यांनी अथक परिश्रम घेतले आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण न्यायाच्या प्रत्येक प्रक्रियेला सामोरे गेलो आणि व्यवस्थितपणे आपण या सगळ्या गोष्टी पार पाडल्या. SSR ही अतिशय उत्कृष्ट आहे, त्याच्यामध्ये कसलीही कमतरता नाही किंवा कुठलीही मुली राहिली नाही. त्याच पद्धतीने DVV प्रक्रियेमध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने त्यांचं व्हेरिफिकेशन वगैरे सगळं केलेलं होतं. फक्त आपलं थोडंसं टेक्निकल अडचणी आल्या, त्यामुळं आपला DVV प्रोसेस लांबणीवर पडला आणि त्या टेक्निकल अडचणीमुळं पहिला DVV पार्टनरच्या ऐवजी दुसऱ्या DVV पार्टनरसाठी आपलं प्रोसेस. यांच्या स्मृतीस सर्वप्रथम या ठिकाणी विनम्र अभिवादन करून, तसंच आज हे जे यश आपल्याला प्राप्त झालं आहे, आपल्या महाविद्यालयाला A ग्रेड मिळालेला आहे CGPA 3.23, हे सर्वप्रथम हे आपल्या सर्वांच्या वतीनं बापूजींच्या चरणी हे आपलं यश या ठिकाणी समर्पित करतो. त्याचबरोबर या ठिकाणी मी आपल्या सर्वांना एक विनंती करतो की आपण सर्वांनी एकदा मोठ्याने टाळ्या वाजून आपल्या सर्वांचं अभिनंदन करा. थँक्यू. आज जवळपास 17 ते 18 महिने झालं आपण या प्रोसेसमध्ये होतो. सर्वांनी आपला शेवटचा EQR असेल, त्याचबरोबर SSR असेल, हा तयार करण्यासाठी त्यावेळेसपासून आपण कष्ट घेतलेले. त्यामध्ये निश्चित राजदीप सरांचं मार्गदर्शन आहे. त्यांनी देखील आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मार्गदर्शन केलं. त्या पद्धतीनं आपण आपला सर्व रोडमॅप तयार करत गेलो. ज्या दर्जाचं अपेक्षित आहे अशा पद्धतीचं सर्व आपल्याकडे होतं, ते फक्त रिप्रेझेंट आपण त्या ठिकाणी करायला शिकलो. त्याचबरोबर या सर्व गोष्टी करत असताना आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख साहेब यांनी देखील आपल्याला सर्व गोष्टीसाठी या ठिकाणी सर्वतोपरी सहकार्य केलं, मदत केली, मार्गदर्शन केलं. आपण पाहतोय हा आपला SSR सुंदर झाला होता. शेवटचा जो टप्पा होता व्हिजिट होती आणि त्याच्यामध्ये जे आपलं महाविद्यालयाचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्या सर्व ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला त्यांना दाखवणं अपेक्षित होतं, आपण बघतोय की अतिशय आमूलाग्र बदल आपल्या महाविद्यालयात आपल्याला झालेला पाहायला मिळतोय आणि याचं श्रेय निश्चित आदरणीय साहेबांना जातं. आपण या सर्व गोष्टी करत असताना आता बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती आहे की आपण काम करत असताना फुलसागर सर आहेत. फुलसागर सरांचा स्वभाव आपल्या सर्वांना माहिती आहे. विधी महाविद्यालयाचे आचार्य डॉक्टर कृष्णमूर्ती सर,
आपल्या महाविद्यालयाचे लॅबचे समन्वय प्राध्यापक डॉक्टर फुलसागर सर, प्राध्यापक डॉक्टर संदीप देशमुख, स्टाफ सेक्रेटरी प्राध्यापक उर्मिले सर, प्राध्यापक राठोड आणि सर्व उपस्थित गुरुदेव कार्यकर्ते बंधू भगिनी, आजी माजी, या महाविद्यालयाचे विद्यार्थी, उपस्थित असलेले सर्व स्नेही, या सर्वांचं मी सुरुवातीला या समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी सुरुवातीला स्वागत करतो आणि सगळ्यांचंच या ठिकाणी अभिनंदन या अर्थानं करतो की या आनंदोत्सवामध्ये तुम्ही सर्वजण सहभागी झाला, त्याबद्दल सगळ्यांचंच या ठिकाणी सुरुवातीलाच अभिनंदन. खरं म्हणजे हा भाग परमोच्च अशा प्रकारचा आनंद देणारा क्षण आहे. या संस्थेमध्ये शिक्षण घेतलं, ज्या संस्थेमध्ये त्या ठिकाणी आपल्या प्राध्यापकी पेशाला सुरुवात केली आणि त्याच संस्थेमध्ये त्या ठिकाणी प्रमुख म्हणून काम करण्याची संधी ज्या महामानवामुळे त्या ठिकाणी मिळाली ते परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे. बापूजी साळुंखे जर नसतेच किंवा या भागात आलेच नसते आणि हे महाविद्यालय जर त्यावेळेस 1959 काढलंच नसतं तर माझ्यासाठी कितीतरी मुलं बहुजन समाजातली ही शिकू शकली नसते. त्याचं प्रत्युत्तर आपल्याला आपल्या मुखातून त्या ठिकाणी देवानंद शिंदेच्या मुखातून सुद्धा त्या ठिकाणी ऐकायला मिळालं की आम्ही त्यावेळेची जी काही मुलं होतो या महाविद्यालयात शिक्षण घेणारी ही सर्वसामान्य कुटुंब की ज्या कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकारचा शिक्षणाचा वारसा नव्हता. शेतीप्रधान किंवा काहीतरी व्यवसाय करून जगणं अशा पद्धतीच्या कुटुंबामधून त्या ठिकाणी येणारी मुलं म्हणजे या महाविद्यालयाचे सगळे विद्यार्थी असायचे. त्याच्यामुळं आम्हाला नेहमी त्या ठिकाणी चिंतन करताना किंवा मनन करताना वाटतं की बापूजी जर नसते आणि इथं हे महाविद्यालय निघालं नसतं तर आमच्यासारखी मुलं उच्च शिक्षित होऊ शकली नसती आणि या पदापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नसतो. त्याच्यामुळं खरा म्हणजे हा आनंद जो मिळाला आहे तो खऱ्या अर्थानं परमपूज्य बापूजींच्या परिश्रमाचा कष्टाचा फळ आहे. जे स्वप्न घेऊन बापूजींनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेचं त्या ठिकाणी सुरुवातीला 4-5 शाखेवरती सुरुवात केल्यानंतर झपाट्यानं अगदी 410 पर्यंत त्या ठिकाणी जे काय विस्तार झाला आणि जवळपास आम्ही 6,000 ते 7,000 गुरुदेव कार्यकर्ते आज काम करतोय. लाखोंशी विद्यार्थी या संस्थेमधून त्या ठिकाणी ज्ञानार्जन करत आहेत. अशा संस्थेमध्ये त्या ठिकाणी काम करत असताना एक प्रकारचा आनंद असतो. बऱ्याच वेळेस आमच्यासारख्यातल्या काही जणांना वाईट वाटतं. आता आलेले आमचे बुचडे आहेत, स्वामी आहेत किंवा इनामदार मॅडम आहेत, उगीच आम्हाला तिकडून इकडं बोलवलं, पण आम्ही तिकडे गेलो होतो 10-20. त्याच्यामुळं आणि एक लक्षात ठेवा की बदल्यांना त्या ठिकाणी इकडून तिकडं आपले आदानप्रदान झाल्याशिवाय आपल्या वैचारिक शक्तीमध्ये सुद्धा बदल होतो. मॅडम मी तर असं म्हणतो की त्यावेळेस इतकं वाईट वाटलं. खरं म्हणजे शत्रू मुळे मॅडम तर माझा एकच. मुळे मॅडम पूर्वीच्या आता फुलसागर झाल्या तुमच्यामुळं आम्ही त्यांना मुळे मॅडम म्हणून ओळखतो, त्या आमच्याबरोबरच्या विद्यार्थिनी. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी आम्हाला थोडंसं बदल्या करताना वाईट वाटलं. आता त्यावेळेस आमच्या अंगात तशी गुन्हे पण होते, त्याच्यामुळं आम्हाला बदललं गेलं. बदलल्यामुळं त्या ठिकाणी जी काही प्रगतीने आज या पदापर्यंत येऊ शकलो तर त्याच्यामुळे येऊ शकतो. इथून माझी ज्यावेळेस बदली मिरजेला झाली मॅडम आणि मिरजेला ज्यावेळेस झाल्यानंतर तिथं जो 10 वर्षाचं वास्तव्य मिळालं त्या वास्तव्यामध्ये इतकं काही त्या ठिकाणी मला संस्था कळाली, माणसं कळाली आणि माझी आणि माझ्या पत्नीची पण त्या ठिकाणी जी काय अकॅडमिक डेव्हलपमेंट झाली त्या मिरजमध्येच झाली. माझी PhD, तिची PhD, माझं तिचं MPhil, तिचं डेप्युटेशन, त्याच्यानंतर पुन्हा MA इकॉनॉमिक्स, ह्या गोष्टी ज्या काही सगळ्या केल्या त्या मिरजेत जाऊन केल्या. आणि हे सगळं करत असताना त्या ठिकाणी शेवटी जी काही संस्थेनं आम्हाला त्या ठिकाणी 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि मागितलं सरळ म्हणाला की तुम्ही आता 3 वर्षातच बदली मागितली, आम्ही 10 वर्षानं मागितली. त्यावेळेस साहेब म्हणले की तुला इच्छेप्रमाणे करतो, फक्त तुला संस्थेसाठी दुसऱ्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारून जायचं, तुझ्या बायकोची बदली तुझ्या गावात. आणि त्याप्रमाणे
10 वर्षानंतर मॅडमची बदली इथं केली आणि माझी बदली लोणी काळवरची कॉलेज मी कधी आयुष्यात बघितली नाही आणि डायरेक्ट प्राचार्य म्हणून तिथं पाठवलं. आणि ती एकदम गुंड्याचा गाव सगळे गुंठा मंत्री आता ते काय ब्रासलेट आणि गोट्या गंठ सोनं 1 फुटवर जागा विकली तर त्याला 1,00,000-2 लाख रुपये त्यांना मिळायचे इतके श्रीमंतीचे लोक. आणि तिथं पाठवलं. चॅलेंज होतं तिथं आणि ते चॅलेंज स्वीकारून त्या ठिकाणी गेलो. 5-6 महिने त्या ठिकाणी विचार म्हणून का पहिल्यांदा संस्थेने पुढे संधी दिली कंटिन्यू प्राचार्य करून आणि तिथंच मला तिथं रिटायर व्हायचं म्हणून सांगितलं आणि त्या पद्धतीने निर्धास्तपणे मी राहिलो होतो. त्या कॉलेजची डेव्हलपमेंटची काय असेल ती म्हणजे तिथलं परमनंट ॲप्लिकेशन सुद्धा नव्हतं. परमनंट ॲप्लिकेशन 22F विद्यापीठाचे सगळ्या स्कीम सगळं काही त्या 10 वर्षात मिळवलं आणि नंतर साहेबच स्वतः म्हणले की आता मी माझा शब्द माघार घेतो आणि तुला मी म्हणतो मग तुला तिकडं मराठवाड्यात यावं लागेल आणि तुळजापूरला जा. तुला अजिबात नाही तुळजापूरला नाही जा दिलं उसरावला नाही तर नको नाही म्हणले ते गरज आहे म्हणून जा 1 वर्षात तुला देतो. आणि तो जो शब्द होता तो शब्द साहेबांनी जानेवारी 17ला मला तुळजापूरला त्या ठिकाणी हजर झालो आणि 2018 मेमध्ये साहेबांनी मी कधीही न भेटता काही न सांगता इथल्याच प्राचार्याकडे माझी बदलीची ऑर्डर पाठवली. मला बोलून घेतलं इथे जॉईन करायला लावली आणि नंतर ते प्राचार्य इथून म्हणजे शब्दाचा पक्के असणारे जे म्हणतो ना त्यातलं हे उदाहरण आहे. तर ह्या सगळ्या संधी ज्या दिलेल्या त्या संधीतून इथं आल्यानंतर मात्र त्या ठिकाणी चॅलेंज होतं. एक तर 2-3 गोष्टीचं त्या ठिकाणी दडपण या महाविद्यालयाचा विद्यार्थी ह्याच गावचा नागरिक ह्याच ठिकाणून करिअरची सुरुवात केलेली आणि इथं प्राचार्य म्हणून काम करत असताना आता बरीचशी मंडळी ओळखीची बरीचशी परिचयाची राजकीय मंडळी असतील सामाजिक असतील उद्योग क्षेत्रातले असतील व्यवसाय सगळे मंडळी ओळखीची कुणाचं म्हणून नाकारायचं. आणि परिस्थिती इथली अशी आहे की ॲडमिशनच्या बाबतीत पर्टिक्युलरली कॉमर्स आणि सायन्सच्या बाबतीत मेरिटमध्ये ॲडमिशन नाही मिळालं की रुसले. मग तुमचा काय उपयोग आहे कसला पाहुणा कसला मित्र हे असं बोलणं खाऊ नका. आणि अशा परिस्थितीत ते स्वीकारलं आणि ते चॅलेंज स्वीकारून जे काही शिस्त या मागणीची होती ती कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु हे करत असताना जॉईन झालं 2ऱ्याच महिन्यामध्ये इथं नॅक आलं. त्याच्या अगोदर दोन्ही काळवरला असताना एक नॅक केलं होतं. मला त्याचा अनुभव होता की जे फर्स्ट सायकलमध्ये C होतं ते सेकंड सायकलमध्ये मी असताना त्यावेळेस ते Dमध्ये आलं. नंतर थर्ड सायकल ते D+मध्ये गेलं. आता पुढे त्याची वाट चालली आणि इथं आलो आणि तो 4/2018ला स्वीकारला आणि नॅकचं समोर त्या ठिकाणी आव्हान मेमध्ये जॉईनिंग आणि जूनमध्ये नॅक. मग काय करायचं याचं तर काहीच मला माहिती नाही. मग स्पेशल परमिशन घेऊन साहेबांच्याकडनं त्या ठिकाणी जे पूर्वीचे प्राचार्य ज्यांच्या काळामध्ये SSR तयार झाला त्यांना इथल्या बारीक सारी गोष्टी माहिती आहेत त्यांनी त्या ठिकाणी प्रेझेंटेशनसाठी यावं म्हणून त्यांना साहेबांना आग्रह केला. त्यामुळे साहेबांनी त्यांना पाठवलं. त्यांनी त्यामुळे ते प्रेझेंट केलं. परंतु काय झालं माहिती आहे का की पहिल्या ज्यावेळेस मला वाटतं 8ला का 9ला नॅक सुरू झाला पहिली सायकल. त्यावेळेस पहिल्या सायकलला आपल्या महाविद्यालयाला बी ग्रेड. परंतु एक वैशिष्ट्य महाविद्यालयाचं की इथली सायकल कधी त्या ठिकाणी चुकली. दर 5 वर्षाला वेळेत त्या ठिकाणी नॅक आपलं आताच्या 4 सायकलपर्यंत आपण करतो. पहिल्या सायकलमध्ये बी होतं. 2ऱ्या सायकलमध्ये त्या ठिकाणी ते Aमध्ये गेले 3.20 राहिले. परंतु काय झालं त्यावेळेस जे होतं ते 100% जे असेसमेंट होतं ना ते होतं तुमच्या हॉस्पिटॅलिटीवरती म्हणजे पूर्ण त्या पेअर टीमवरती ते डिपेंड होतं 100 मार्काचं. आणि 3ऱ्या सायकलला ज्यावेळेस आम्ही 2019ला गेलो होतो 18ला त्यावेळेस SSR झाला सबमिट पूर्वीच्या जजमेंट पण आणि नेमकं त्या ठिकाणी ते नॅकचं जे असेसमेंटचं जे काही प्रोसिजर होती बदलली नवीन नियम आला. आता तो 30-70चा आणि त्या 30-70मध्ये पूर्वीच्या ह्याच्याप्रमाणे केल्यामुळे तो SSR जो आपला इथला होता त्याचं 70मध्ये असेसमेंट इतकं पुअर झालं की कितीही हॉस्पिटॅलिटी म्हणजे प्रत्येकानं सोन्यानं जरी मडवलं त्या 3 लोकांना तरी ते शक्यच होतं. इतकं त्या ठिकाणी काय ते पूर्वीचं लक्षात घेऊन भोसले सर त्यावेळेस होते इंटरॅक्शनला
पण ते म्हणलं की आता ह्या नवीन याच्यात आपलं काही खरं नाही आणि हरवलं आहे. आणि त्याचा परिणाम मग असेसमेंटमधून त्या ठिकाणी आपल्या मार्किंगवरती झाला. थर्ड सायकलला हे कॉलेज B+मध्ये गेलं आणि त्याचा CGPA फक्त 2.60 2.7. समाजामध्ये काही बोलून चालत होतं, जे या क्षेत्राशी संबंधित ज्यांना हे माहिती आहे त्यांना हे लक्षात येत होतं की कशामुळे झालं काही झालं. शाहू कॉलेज सारखं सुद्धा महाविद्यालय A+ होतं ते कॉलेज B मध्ये घेऊन परत त्याच्यावरती पुन्हा अपील केलं तरी सुद्धा रिअसेसमेंटमध्ये परत पुन्हा तेच राहील. त्याच्यामुळे आपल्याकडे संस्थांमध्ये आपल्याला काय जे दिले ते आपण आपल्या दोघांनी द्यायचं आणि त्याच्यामुळे तो फटका त्यावेळी बसला आणि 2.60चं जे होतं ते घेऊन आजपर्यंत त्या ठिकाणी आपण काम करतो. पण ते मनात एक शल्य होतं, कारण आयुष्यामध्ये सारखं त्या ठिकाणी फर्स्ट क्लासमध्ये पास व्हायची सवय आणि डायरेक्ट पुन्हा सेकंड क्लासमध्ये गेल्यावर जो हे असतं ना तसं त्या पद्धतीनं झालं आणि ते ओझं घेऊन आपण त्या ठिकाणी आज 5 वर्ष ते भोगलं. परंतु यावेळेसच्या नॅटला फोर्थ सायकलला मात्र सगळेच जिद्दीनं त्याच्यातही पुन्हा बदल व्हायचे सारखे. कधी कधी म्हणायचे की ते 32-38 झालं, 68-32 झालं, असं चेंजेस झाले वगैरे. परंतु काही नाही, ते 30-70च राहिले मला 38-65 या प्रमाणात ते मग चेंज झालं. परंतु आपण काळजी पहिल्यापासूनच काय घेतली की प्रेझेंटेशन कसं होईल, 30% 32% कसं होईल, आपलं जे 68% जे SSRवरती सगळं डिपेंड आहे तो मात्र परफेक्टच आहे. त्याच्यात कुठेही आपण त्या ठिकाणी धोका स्वीकारायचा म्हणून आपण त्या ठिकाणी आपल्या पद्धतीने आपण करत होतो. त्याच्यानंतर मग काही वेळेस त्या ठिकाणी आपल्याकडे एवढं मटेरियल आहे पण ते कुठं मांडायचं हेच आपल्याला लक्षात येत नव्हतं. म्हणून आपण त्या ठिकाणी गायडन्स घेतली, मदत घेतली मार्गदर्शन. आणि त्यांनी या ठिकाणी बघितल्यानंतर सुरुवातीला त्यांनी नाराजी व्यक्त केली, पण नंतर त्याला कळून चुकलं, अहो तुमच्याकडे एवढं आहे की एवढं मांडायचं मला तरी शक्य नाही आणि तुम्ही एवढं मटेरियल जर सगळं प्रेझेंट केलं ना तुम्ही A++ मध्येच जा. परंतु A++ मध्ये गेला तर तुम्हाला मग पुन्हा रिअसेसमेंटला सामना करावा. म्हणून त्या ठिकाणी ते म्हणले की सर आपण थोडंसं सबरीनं म्हणून आणि काही काही गोष्टी आपल्याकडे ज्या होत्या त्या न मांडता त्या पद्धतीनं त्या ठिकाणी SSR आपण तयार केला की ज्याच्यामध्ये किमान आपल्याला A किंवा A+ ग्रेड मिळेल इथपर्यंतच आपण तयारी केली आणि त्या पद्धतीनं सगळी वाटचाल केली. हे सगळं अंतर्गत आज सगळं तुम्हाला सांगू नका. आता तुम्ही म्हणाल की साहेब हे कधी बोलले नाही तर आजच कसं काय बोलवलं, हे सगळं सांगू. आणि त्यामुळं त्या ठिकाणी SSR आपला त्या ठिकाणी करत असताना त्या पद्धतीनं आपण करण्याचा प्रयत्न केला. आणि एवढं करूनही ज्यावेळेस आपला SSR सबमिट झाला, दुर्दैव असं आपलं की आपल्याला जो काही DVV पार्टनर होता तो पहिल्या पार्टनरने इतक्या चांगल्या पद्धतीनं पहिल्या 3-4 पॅरामीटरचं त्या ठिकाणी असेसमेंट केलं की ज्याच्यामध्ये त्या असेसमेंटच्या अंदाजानुसार आपण 3.40 पर्यंत त्या ठिकाणी जाऊ शकतो. इतकं आपलं काम झालं. पण त्यांच्या काही टेक्निकल फॉल्टमुळं त्या ठिकाणी काय झालं की पहिला DVV पार्टनर हा बदलला गेला आणि दुसरा पार्टनर आणि बेंचमार्क प्रमाणे दुसऱ्या पार्टनरने काय केलं की बेंचमार्क जर तुम्ही आउट ऑफ हे केलं क्रॉस केला की तुम्हाला त्याचे मार्क त्याचे मिळायचे. तर त्यांनी बेंचमार्क प्रमाणे तुम्हाला मार्क्स मिळून काही याच्यामध्ये मला वाटतं 5 मॅट्रिक्समध्ये त्या पद्धतीने त्यांनी काय केलं आपल्याला थोडंसं बेंचमार्कच्या खालीच ठेवलं. म्हणजे फॉर द एक्झाम्पल आपल्याला रिसर्च पेपर 25 रिसर्च पेपर कन्सिडर केले असताना आउट ऑफ मध्ये जातो. पहिल्या पॅरामीटरच्या DVV पार्टनरने आपले 27 रिसर्च पेपर कन्सिडर केले, आउट ऑफला गेलो. पण सेकंड DVV पार्टनरने त्याच्यामध्ये काय केलं 25-27 मधले 4 कमी केले, 23 वर आणून ठेवले. म्हणजे 25 पैकीचे जे 100% तुमचे मार्क होते ते तुम्हाला मिळून असे फटके झाले. DBT स्टार कॉलेजची स्कीम आपल्या संस्थेतल्या 2 कॉलेजला एका कॉलेजच्या DBT स्टार कॉलेजच्या
कृष्ण कृष्ण हरे हरे राम कृष्ण रहीम कृष्ण महावीर मानव संता मानव्याचे दीपस्तंभ दीन दीन होऊन त्याचे वंदुया चरण सत्यशील मानव्याचे अधिष्ठान ईश तत्वदर्शन यांचे ज्ञान नि विज्ञान हाच सुसंस्कार हरे राम राम हरे हरे विनय सुपथाराये अस्मान् विश्वानि देव वयुनानि विद्वान् युयुचुहुराणमेनो भुवि शान्ति शान्ति शान्तिः ॐ नमो उषत्कालः सुस्वागतम् सत्यं शिवं सुन्दरम् नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा
Navigation.
शिवाजी आवड मला ज्याची निरालाच अनुभव
ओट्या धारा त्याला तीन अजून जरा सिनियर वरिष्ठ टीम साहेबांना घेऊन नका सगळ्यांनी या साहेबांना चला.
Sir, sir, just I caught your dance. Yeah. What?